चला तर मैत्रिणींनो, आज आपण चुरमुऱ्याचा सुचला करूया. त्याला मंडळ वगरणी असेही म्हणतात. मी अर्धा किलो अनसॉल्टेड चुरमुरे, पातळ चुरमुरे घेतलेले आहेत. खूप छान होतो हा चुरमुऱ्याचा, थोडासा वेगळा, थोडासा हटके. आता मी मिरच्या कट करून घेतल्यात, त्याच्यावर कोथिंबीरही कट करून ठेवते आणि एक कांदा आणि एक टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचा. आता हे सगळं कट केलेलं मी एका प्लेटमध्ये अरेंज करून घेते, म्हणजे आपल्याला एकदम सगळं मिळेल एका ठिकाणी. हे माझं मसाल्याचा डबा, हा चिंचेचं कोळ आणि फुटाण्याचं पीठ. मी आता कढई गरम करायला ठेवते. मी आता अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत अनसॉल्टेड. मग मी त्याप्रमाणे 3 पळी तेल घेते. तुम्ही ते तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल काही ह्याला जास्त लागत नाही ॲक्च्युली. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी थोडीशी तडतडली तेलामध्ये की जिरे घालून घेऊ. जिरे थोडेसे गरम झाले, म्हणजे फ्राय झाले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता थोडासा, म्हणजे कढीपत्त्याची पानं लांबलंब होती थोडीशी, तर मी कट करून घातलेली आहेत. आता कढीपत्ता थोडासा भाजला गेला की त्याच्यामध्ये मी आता मिरच्या घालते. मिरच्या घालून छान असं परतून घ्यायचं एकसारखं, म्हणजे एकसारखं सगळे मिरच्या वगैरे सगळ्या भाजल्या जातात. थोडंसं अजून थोडंसं चमच्याने हलवून घेते. आपण याच्यामध्ये कट केलेला कांदा घालूयात. कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे, ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. छान असं परतून घ्यायचं. खूप छान लागतो हा, थोडासा वेगळा, म्हणजे आपण नेहमीच पोहे उपीट करतच असतो ना, हे थोडंसं वेगळं. आणि हे आता टोमॅटो घालून घेते. आणि टोमॅटो फ्राय करता थोडंसं आपण मीठ घालून घेतलं की लवकर टोमॅटो मऊ होतो, म्हणून थोडंसं मीठ घालते मी आता. आणि छान असं परतून घ्यायचं, थोडंसं मऊ होतं मग लवकर. आणि कसं नेहमीच ते भडंग करा, चुरमुऱ्याचं आपण दुसरं काही करतच नाही ना, भेळ तरी करा, भडंग करा. मग हे थोडंसे वेगळं वाटतं, म्हणजे कुणाला वेगळं, म्हणजे वेगळ्या प्रकारला वाटतो. मग छानही वाटतं. मग ते असं सारखंच ते एकसारखंच खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करून बघावं. हे आता मऊ झाले बघा टोमॅटो. आता मी ह्याच्यामध्ये हळद घालते, थोडंसं मिक्स करून घेते. झाले मिक्स. आता ह्याच्यामध्ये चिंचेचं कोळ घालून घेऊ आपण. चिंच भिजत ठेवली होती मी. आता आपण चिंचेमध्ये गूळ घालूयात आणि मीठही घालूयात. आणि मीठ आपण आधीही टोमॅटो फ्राय करताना घातलं होतं, त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेऊयात आणि थोडासा गूळ. हे सगळं मिक्स करून आपण शिजायला ठेवूयात. छान शिजलं पाहिजे हे. काही गूळ घातला मी आत्ता. तर छान असं ढवळून घेते आणि हे शिजायला ठेवून घेते. हे शिजेपर्यंत आपण ना, हे चुरमुरे जे आहेत पातळ मीठ नसलेले, ते आपण भिजवून घेऊयात.
मी एका भांड्यामध्ये घेतले आणि त्याच्या अर्धं जेवढं मावेल तेवढेच मी चुरमुरे घेतले आणि छान असं भरपूर पाणी टाकले त्याच्यामध्ये. आता हे वर खाली करून सगळे चुरमुरे असं स्वच्छ धुवून घेते. आपण कसे पोहे भिजवतो ना तसंच भिजवायचं. आणि हे कसं खूप असते, क्वांटिटी खूप आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं, सगळं व्यवस्थित भिजवून ते असं बॅच वाईज काढतो ना, तर पहिली बॅच जेव्हा आपण काढतो तेव्हा अलगद थोडंसं पिळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण राहिलं पाहिजे. ते छान असे नंतर वेळ होता होता ते चांगले भिजून जातात मग ते चुरमुरे. शेवटची बॅच नाही ती छान अशी दाबून पिळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त आधीच मुरलेलं असतं. मग अजून थोडं नको, जास्त नको ह्याला, नाही तर त्याचा कसा म्हणजे भुगाच होऊन जातो. मग हे आता छान आहे बघा, आता हे कसं छान शिजलं आहे, सगळं एकजीव झालं आहे ह्याच्यातलं मिश्रण. आता आपण काय करू, हे भिजवलेले चुरमुरे आहेत ना तर त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेऊयात. मी सगळे घालते त्याच्यामध्ये आणि कसं हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप अशी गडबड करायची नाही, नाहीतर ते चुरमुरे असे कट होऊन जातात. छान असं अलगद हाताने वर खाली करून घ्यायचे. हे आपण सगळे टाकले आता हे ह्याच्या कढईमध्ये चुरमुरे. आता मी छान असं मिक्स करून घेते ते, म्हणजे ती फोडणी आहे ना ती सगळ्या एकेका दाण्यालाही लागली पाहिजे. चुरमुऱ्याची जे आपण भिजवलेत ना त्या दाण्यालाही लागली पाहिजे, त्याप्रमाणे सगळं असं वर खाली करून छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतं बघा. हे आता सगळं मिक्स झालं आहे आणि सगळ्या चुरमुऱ्याच्या एकेका दाण्यालाही लागलेलं आहे, सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे भिजवलेले आहेत ना चुरमुरे, आपण काय करू, ते थोडेसे सुटसुटीत होण्यासाठी फुटाण्याचं पीठ जे मी दाखवलं होतं ना ते आपण घालू. जास्त नाही, थोडंच घालायचं, म्हणजे ते कसं सगळ्या चुरमुऱ्याला लागतं आणि ते सगळे चुरमुरे असे सुट्टे होतात. ह्याच्यात लिंबाची गरज नाही, आपण चिंच घातली ना त्याच्यामुळे लिंबाची गरज नाही. आणि गूळ असतो त्याच्यामध्ये, थोडंसं खट्टं मिठं पण असतं. हे सगळं असं मिक्स करून घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये ना कट केलेली कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेते. हे बघा छान असा भिजवलेला चुरमुऱ्याचा सुसला तयार झालेला आहे. खूप छान लागतो हा. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून पण दाखवते. आपण हा तो सुसला आहे तो बारीक शेव असतात ना आपल्या नायलॉनचे शेव, त्याच्याबरोबरही खाऊ शकतो. जर कुणाला दही आवडत असेल तर दह्याबरोबरही खूप छान लागतो हा सुसला. मुलांना खूप आवडेल, मुलांना काही मोठ्यांनाही आवडेल, काहीतरी वेगळं. अशा छान अनोख्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.